सर नमस्कार. विघ्नर कारखान्याची निवडणुकीचा कालचा शेवटचा दिवस होता अर्ज मागे घेण्याची. सर किती उमेदवार शिल्लक राहिले आणि कुठल्या गटामध्ये निवडणूक लागते? आपल्याला कल्पना आहे की विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कालचा माघारीचा अंतिम दिवस होता आणि आपले उत्पादक सभासदांचे 5 गट आणि राखीव 4 गट अशा पद्धतीने एकूण 9 मतदारसंघांमधून बऱ्याचशा लोकांनी माघार कालपर्यंत घेतलेली आहे. आणि आता प्रत्यक्ष निवडणूक रिंगणामध्ये या ठिकाणी एकूण 7 उमेदवार राहिलेले आहे. ऊस उत्पादकांचा जो काही शिरोली गट आहे, या शिरोली गटामध्ये 3 जागेसाठी 4 उमेदवार आपल्या या निवडणुकीमध्ये त्यांचं आता भविष्य आजमावतील. आणि इतर मागासवर्गीय मतदारसंघ जो आहे आपला ओबीसी मतदारसंघ, तर त्या ठिकाणी एका जागेसाठी 3 उमेदवार आता अंतिमतः निवडणूक रिंगणामध्ये शिल्लक राहिलेले आहेत. सर मतदान केंद्र कुठे असणार आहे? या आपल्याला कल्पना आहे की या कारखान्याचं जे काही कार्यक्षेत्र आहे ते जुन्नर आणि गोरेगाव या 2 तालुक्यांचं कार्यक्षेत्र असल्या कारणानं आम्ही एकूण 21 मतदारसंघांच्या मतदान केंद्रांची निर्मिती केलेली आहे. आता आज मतदान केंद्रांची आमची निश्चिती झालेली आहे आणि उद्या परवापर्यंत संबंधित संस्थेच्या प्रमुखांना आमच्याकडून या ठिकाणी पत्रव्यवहार करण्यात येईल. आणि 15 तारखेला हा जो काही संपूर्ण परिसर आहे मतदान केंद्राचा परिसर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आमच्या याच्यामध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी आम्ही आमच्या ताब्यामध्ये घेऊ. आणि ह्या मतदान केंद्रांवर 15 तारखेला सकाळी 8 वाजेपासून आपण या ठिकाणी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करणार. उमेदवार आहे त्यांची यादी प्रसिद्ध झाली. चिन्ह वाटप आपण केलेलं आहे. ती जी काही यादी आपण प्रसिद्ध केलेली ही चिन्ह वाटप केल्यानंतरच उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. आणि नुकतीच आम्ही आता निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची देखील बैठक घेतलेली आहे. त्यांना एकूणच आचारसंहितेचं कशा पद्धतीनं आपलं नियोजन असणार आहे, उमेदवारांवर काय बंधन आहे, प्रचार त्यांनी कशा पद्धतीने करायचा आहे, त्यांचं खर्चाचं व्यवस्थापन कसं असणार आहे, मतदार यादी कशी, आमची मतदानाची प्रक्रिया कशी असणार आहे, एकूणच या संपूर्ण विषयाची कल्पना या सर्व उमेदवारांना आम्ही दिलेली आहे.